जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आले साकोर्डे गावामध्ये. आज वाड्याच्या बरोबरीला चाललेले हे गाव घाटाचं आणि बाळासाहेब कडलक उद्योगपती, दानशूर कर्ण म्हणण्यासारखं एक नावाजलेलं नाव. क्रिकेट असो, बैलगाडा असो, गावचं कोणतंही काम असो, त्याला सगळ्यात अगोदर पुढे उभे राहणारे. तर मुलाखत खूप छान झालेली मित्रांनो, पाहायला विसरू नका. नवीन असाल सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा. मी आलोय, तुम्ही या. रामकृष्ण रे, तुमचं नाव सांगा. नमस्ते. उल्हास शिवाजी देवधरे, यात्रा कमिटी अध्यक्ष. आमचे साकोर्डे गावचे कुलदैवत आई जानबाई माता यात्रेच्या निमित्ताने आमचं नियोजन पूर्णपणे नियोजनबद्ध झालेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही घाट आता पूर्ण मी गुलाब बाजीराव कडू, जानकी माता देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे. आणि आमच्या घाटाचं नियोजन अगदी अध्यक्ष असतील, यात्रा कमिटी अध्यक्ष असतील, लक्ष्मण वरे असतील, पोलीस पाटील बाळासाहेब, पोलीस पाटील आपला मारुती चौधरी असतील, सरपंच रोहिणीताई गवारी असतील, उपसरपंच अजयभाऊ चौधरी, असे सगळे म्हणजे आमच्या गावामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे आमच्या गावचे भूषण म्हणलं तरी हरकत नाही. जिथं कमी तिथं बाळासाहेब कडलक म्हणून उद्योजक हे पूर्ण सहकार्य करत असतात की त्यांचं नियोजन फक्त गावाला कुठं काय कमी पडते त्या ठिकाणी मी उभा राहतो आणि त्यांच्याकडे जी मागणी करू आपण त्या पद्धतीने ते चालत असतात. म्हणून सगळ्यात मोठं योगदान हे बाळासाहेब कडलक यांचे आहे, म्हणजे दिशा ग्रुप फाउंडेशनच्या मार्फत. आणि त्यानुसार आम्ही ह्या ठिकाणी सगळं व्यवस्थित. आणि आमचा गाव सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा गाव फार एकोप्याने, किती काही असू द्या, आतापर्यंत जरी निवडणूक असतील काय असेल, पण आमचा गावचा कार्यक्रम जर म्हटलं, उत्सव असतील हे असतील, तर सगळ्या एकजुटीनं हा आमचा गाव काम पाहत असतो. आणि आमच्या त्यात बऱ्याच बॉडी आहेत, म्हणजे ग्रामपंचायत बॉडी असेल, विकास सोसायटीचे चेअरमन संतोष शेठ सुपे हे सुद्धा असतील, किंवा आमचे विश्वस्त कमिटी, अशा आमच्या बऱ्याच कमिटी आहेत. त्यानुसार सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभते. त्याप्रमाणे आम्ही घाटाचं नियोजन केले आणि यात्रेचं नियोजन केले. तरी यात्रेसाठी आम्ही 1 नंबरसाठी 1,01,111, त्याचप्रमाणे 2 नंबरसाठी 75,555, 3 नंबरसाठी 51,111 आणि 4 नंबरसाठी 31,111 याप्रमाणे 4 नंबर ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे फायनलसाठी सुद्धा आम्ही 5 नंबर ठेवलेत. 41,000 1 नंबरला, 2 नंबरला 31,000, 3 नंबरला 21,000 आणि 4 नंबरला 11,000, 5 नंबरला 5,001 अशा पद्धतीनं. आणि आम्ही कुठल्याही प्रकारच्या बाहेरून कुठल्याही देणगी किंवा वर्गणी किंवा घाटासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं आमच्या गावच्या सहभागातूनच हा उत्सव पार पडतो. ही एक महत्वाची बाब या ठिकाणी आवर्जून केलं जाते. कारण आम्ही धरणाच्या अलीकडच्या बाजूला पश्चिम पट्ट्यामध्ये, खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असून धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आहे. म्हणजे आम्हाला पलीकडे वाडागाव आणि अलीकडे साकोडी गाव. आता जवळजवळ म्हणजे लोकांच्या म्हणण्यानुसार सुद्धा उत्कृष्ट पश्चिम पट्ट्यामध्ये, खेड तालुक्यात पश्चिम पट्ट्यात अगदी उत्कृष्ट लेवलची यात्रा साकोडीची होते. म्हणून आमच्याकडं टोकनसाठी सुद्धा आता आम्ही काय केलं, मागच्या वर्षी जास्त आमच्याकडे गाड्या झाल्या, आम्हाला नियोजन थोडंसं कोलमडलं, त्यामुळे त्यावेळेस जास्त गाड्या होते. पण आम्ही 250 गाडे या ठिकाणी घेतलेले टोकन लोकांचे, कारण जेणेकरून आपल्याला नियोजन करता येईल अशा पद्धतीने. वाडागाव हे बाजारपेठेचं गाव आहे. आज त्यांच्या तोडीला तोड दिलेली आहे तुम्ही. हो. आणि खूप उत्कृष्ट असं नियोजन आहे तुमचं. तर याच्याबद्दल काय सांगा. उत्कृष्ट नियम म्हणजे आपल्या पंचक्रोश पश्चिम पट्ट्यामध्ये बाजारपेठेचं गाव आहे. वाडासारखं असेल, कडूस सारखं असेल, पण त्या गावच्या बरोबरीनं आम्ही चाललेलो आहे. आणि शिवाय आम्ही कुणाचीही देणगी वर्गणी न घेता आमच्या गावच्या सर्वांच्या सहभागातून ही यात्रा फार मोठ्या म्हणजे मोठ्या एकोपी आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात होते. मला सांगा, घाट जो आहे आपला, तर घाट किती फूट असणार आहे? 90 फूट. 390 फूट. 390 फुटाचा घाट आहे. 290 का 390 फुटाचा घाट केलेला आहे आणि उत्कृष्ट आहे. आणि वर आळं तुम्ही पाहिलं असेल, जरी बांधकाम नसेल घाटाचं झालं, पण या ठिकाणी कुठं गाडा वळायला पण हे नाही, कुठं गाड्या बैलगाड्याला सुद्धा धोका होणार नाही अशा पद्धतीने आम्ही घाट बनवून घेतला. आणि त्यासाठी आमचे लक्ष्मण वरे चेअरमन आहेत, त्यांना त्याचा अनुभव आहे आणि उत्कृष्टरित्या. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, म्हणजे आमच्या गावामध्ये जी मीटिंग होती, इथं जे घड्याळाचं नियोजन आहे
फार काटा पद्धतीने केलं जातं. त्यात आम्ही घड्याळावरती कोण असणार? गडाळावरती आमचे शंकर बोंबले इरिगेशन डिपार्टमेंटचे आमचे आहेत, आमच्या गावातले अलाउन्सर साठी दामू लांडगे, शिवाजी कावडे, आणि गोरख बच्चे हे असतात. पण त्या पलीकडे म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे, सगळ्यात कुणी काही म्हणत असेल पण आम्ही गडाळाला पहिलं मंदिरामध्ये घालतो, म्हणजे तो त्या पद्धतीने शपथ घेतो आणि शपथ घेऊनच या ठिकाणी येतो. फक्त चुकून जर झालं पण जाणून बुजून कुठलाही निर्णय चुकीचा होणार नाही, हे गाडी मालकांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की आम्ही जाणून बुजून तर कुठलंच नाही, कारण मुक्या जनावर आम्हाला अन्याय झालेला आम्हाला खूप अजिबात आवडत नाही. आता मला सांगा, पै पाहुणे यात्रेला उद्या येणार बैलगाडा घेऊन, तर त्यांना काय तुम्ही प्रोत्साहन देशाल किंवा आदराने बैलगाडा मालकांना? आता आमच्याकडे असे आपला ग्रामीण भाग आहे आणि फार भाविक भाग आहे, पण प्रत्येक ठिकाणी जवळजवळ प्रत्येक घरी जेवणाची व्यवस्था केलेली असते. प्रत्येक घरी जवळजवळ 100-200 माणसं तरी जेवतील अशी प्रत्येकाच्या घरी जेवण केलेलं असते आणि सर्वांना आव्हान आहे जेवण पण करायचंय आणि यात्रेचा उत्साह पण वाढवायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरं आव्हान असं आहे की जे बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार जे आपल्याला चाबूक काठी हे अजिबात मारायचं नाही, कारण ही उत्साहात यात्रा पार पडते आणि नियम अटी घालून देऊनच आपल्या बैलगाडा शर्यत चालू झालेली आहे. त्यामुळे सर्वांना विनंती, आपण घाटात आल्यानंतर जे नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. बरं, आता एखाद्याने चाबक काठी मारली तर त्याच्यासाठी काय करणार? चाबक काठी जर निदर्शन झालं तर तो गाडा बाद करण्यात येईल, त्याचे सेकंद सांगितले जाणार नाहीत. बरं, आता मला सांगा की जेणेकरून पै पाहुण्यांची गाडी येतील, तर त्यांच्यासाठी आता बैल जर सकाळची 6 वाजता जर भरली आणि टोकन जर 12 आणि 1 वाजता असेल, तर त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचं, बैलांचं, पाण्याचं कशी सोय? त्यासाठी आम्ही पलीकडचा माळ आहे आमच्याकडे, सरपंचाच्या त्या गवारी वस्तीच्या त्या बाजूला माळ आहे, त्या ठिकाणी आम्ही चाऱ्याची व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे. कारण आमचा ग्रामपंचायतीचा जो पाणी पुरवठा आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना बैलांना पाणी पिण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी काही कडवेच्या काही याच्यात चारा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तर आता तुमची अशी आहे की हरतुरी आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, पण आमच्या गावामध्ये असे का प्रत्येक घरटी माणूस, आमच्याकडे जवळ 400 ते 450 उंबरा आहे, म्हणजे घर प्रत्येक. तर आम्ही काय करतो, सगळे एकत्र जमतो विठ्ठलवाडी या ठिकाणी, सगळे ग्रामस्थ एका ठिकाणी जमतो सकाळी 8 वाजता आणि त्या ठिकाणी तुमचा ढोल लेझिम असेल, याच्यावर असेल, आणि त्यामध्ये आम्ही सगळे गावकरी मिळून वाजत गाजत जानकी माता मंदिरापर्यंत येतो. हरतुरे, त्याला आम्ही हरतुरे म्हणतो, हरतुरे घेऊन वाजत गाजू, पण प्रत्येक घरातला माणूस हा त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि त्या ठिकाणी आम्ही जानकी माता मंदिरापर्यंत येतो. जानकी माता मंदिरापर्यंत आल्यानंतर मग सगळे जेवढे देव आहेत गावामध्ये, पर जरी शेतामधले जरी देव असतील, गावातले जेवढे वाडी वस्तीवर जे देव असतील, त्यांना सुद्धा आम्ही हरतुरे पोच करतो. प्रत्येकाच्या त्या वस्तीवरील माणसं असतील त्यांच्या मार्फत आम्ही त्या देवांना, म्हणजे गावातला एकही देव, वाडी वस्तीवरचा सुद्धा देव आमच्याकडून चुकतला जात नाही, ना शेतातला देव, कुणाच्याही शेतातला देव असेल त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो ह्या यात्रेसाठी. त्यामुळे फार असं आमच्याकडे देव श्रद्धा आमची देवावर भरपूर आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला पण त्याचे साक्षात्कार पाहायला मिळतात. तर कसं असणार आहे नियोजन? असं असणार आहे, वरती तळ्यात 20-25 पोरं असणार आहेत बैल धरण्यासाठी आळ्यामध्ये, आणि खाली पण 20-25 पोरं झोपण्यासाठी राहणार आहेत. झोपणी बाजार रघुनाथ करवंदे असतील, आमच्या साकोडे गावामध्ये अतुल सुपे असन, संतोष गायकवाड असन, अशी बरेच झोपणी बाजार गावामध्ये आहेत, ते झोपणीचं काम पाहणार आहेत. बरं, आता मला सांगा की जेणेकरून आता गावच्या गाड्यांना प्राधान्य जास्त असेल की पाहुण्यांच्या गाड्यांना? गावच्या गाड्यांना प्राधान्य एवढं काही दिलं जाणार नाही, टोकन पद्धतीने गाववाल्यांना पण तेवढाच समान अधिकार दिला जाणार आहे गावच्या गाड्यांप्रमाणे. बाहेरच्या पण पाहुण्यांना तोच समान अधिकार दिला जाणार आहे. बरं, पाहुण्या साहेबांचा निर्णय काय होईल तोच नाही, आम्ही इनामातच गाडी धरली, गावच्या गाडी पण टोकन पद्धतीने पाळणार आहे. सुटणार नाही, मध्ये एक पण गाडा कोणाचा घेतला जाणार नाही. बस, खूप छान मुलाखत दिली. तर साकोर्डी ग्रामस्थांना ह्या घाटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि लवकरात लवकर साहेबांच्या कृपेने तुमचाही घाट हिंदकेसरी व्हावा याच्याबद्दल माझ्या चॅनलकडनं, कॅमेरामॅन विकास जाधव यांच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला आमचं भूषण बाळासाहेब कडलं हे हा घाटे बांधून दिले आणि पलीकडे तुम्हाला मी सांगितलं जे दरीमध्ये हे आहे, शनिवारी तुम्ही आला होता त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पौर्णिमेला जो दिवीचा विधी आहे, जो मूळ गावठाण आहे, त्या ठिकाणी आम्ही सकाळचे अभिषेक
पूजा सत्यनारायणाची, त्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी सुद्धा करत असतो आणि त्या देवीला साडी चोळी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी देत असतो. परंतु इकडं धरणामध्ये आमचं मंदिर गेल्यामुळे आम्ही ही थीत या ठिकाणी नवीन मूर्ती स्थापन केल्यामुळे आम्ही या ठिकाणी ती थीत बदललेली आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा साहेबांनी 11,11,111 रुपयाची देणगी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून ते मंदिर सुद्धा पुढच्या वर्षापासून सुरू आहे. त्या ठिकाणी बांधकाम पूर्ण होऊन पूर्णत्वाला जाईल.